Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. I welcome you all in the name of Lord Jesus Christ this morning. मी प्रभू येशू ख्रिस्ता नावात तुमच्या सर्वांचं स्वागत करत आहे. या रविवारच्या भक्ती सभेमध्ये आपण एकत्रित जमलो असताना देवाचे आभार मानूया, त्याची स्तुती आराधना करणार आहोत आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद देणार आहोत, जय जयकार करणार आहोत. चला आपण आपले डोळे बंद करू आणि आपण प्रार्थनेने आपल्या भक्ती आराधनेला सुरुवात करूया. Hallelujah. 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 स्तुती धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद आमच्या राजा. हो येशू, तू आम्हाला सुंदरशी वेळ दिलीस प्रार्थनेसाठी, पण तुझे आभार मानतो येशू. होय प्रभू येशू, आमच्या प्रत्येक जीवनात तू हा नवीन दिवस दाखवलास, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आम्हाला प्रभू येशू तू आठवडाभर सांभाळस, आमच्या कामामध्ये आम्हाला तू मदत केलीस, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. प्रभू येशू तू आम्हाला सुखरूप ठेवलंस, म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. सैतानाच्या सर्व हल्ल्यांपासून आमच्या प्रत्येकाचं तू रक्षण केलंस, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आणि तुझ्या कृपेने, तुझ्या सामर्थ्याने तू आम्हाला भरलास, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आमच्या प्रत्येक जीवनात प्रभू येशू तुझी कृपा झाली, म्हणून तुझे उपकार मानतो प्रभू येशू. आणि प्रभू येशू तू आम्हाला भूमीवर जिवंत ठेवलंस, म्हणून तुझे आभार मानतो प्रभू येशू. आज प्रभू येशू आम्ही एकत्रित जमलो असताना प्रभू येशू तुझी स्तुती आराधना करत असताना प्रभू येशू तुझ्या नावाचा धन्यवाद करत असताना आम्हाला प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने भर, तुझ्या अभिषेकाने भर प्रभू येशू. आणि प्रभू येशू आमच्या प्रत्येकाच्या जीवनाद्वारे तुझं नाव उंचवलं, तुझं गौरव होते प्रभू येशू. आम्ही प्रार्थना करतो की जे पण आमच्यासाठी प्रभू येशू तू वचन पाठवते, वचन आमच्यासाठी तू आम्हाला स्वीकारण्यासाठी मदत कर आणि आमच्यासाठी तू राहा प्रभू येशू. इथून पुढच्या सर्व वेळेचा ताबा तू घे, आमच्या जीवनात ताबा तू घे. ही प्रार्थना विनंती धन्य तारणा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागतो, म्हणून तो ऐक. आमेन. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. आपण काही वेळ देवाची स्तुती आराधना करूया, त्याचं नाव उचलणार आहोत, कारण की तो आपला राजा आहे आणि त्याच्या नावाला आपण धन्यवाद, आनंद, गौरव देणार आहोत, कारण की देवाच्या सानिध्यामध्ये आपल्याला आनंद आहे. हालेलुया. खरोखर देवाच्या सानिध्यामध्ये आनंद आहे आणि त्या सानिध्याचा आपण आनंदाने आनंद करून, जयघोष करून त्या सानिध्यामध्ये आपण देवाची स्तुती करूया, त्याचं नाव उचलणार आहोत. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. पाप मेरा क्षमा हुआ, शाप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. सर्वशक्ति यीशु विजय का दाता, जय देने वाला है. एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे, एक कंठ से हम होशाना गाकर सबको बताएंगे. आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में, आनंद ही आनंद है
बाजों के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजों के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजों के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजों के शब्द में दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। खरोखर जी आपली गौरवी आशा आहे आणि जो आनंद देवाने आपल्याला दिला आहे तो ह्यातच आहे की जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे तेव्हा तो आपल्याला त्याच्या बरोबर स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे। हालेलुया। आमेन। आणि खरोखर देवाचा जो आनंद आहे तो आपल्यासाठी ताकद असा आहे। प्रभू का आनंद है मेरी ताकद, जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ। हालेलुया। कारण की जो आनंद देव आपल्याला देतो, जो आनंद परमेश्वर प्रभू आपल्याला देतो, ती या जीवनामध्ये जगत असताना सर्व नैराश्यावरती आनंद भारी पडते। हालेलुया। कारण की त्याच आनंदामध्ये आपल्याला ताकद आहे आणि त्याद्वारे आपल्याला सर्व प्रार्थनेचे उत्तर मिळतात। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। प्रभु का आनंद मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है। जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा कि असंभव है, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। असंभव को संभव करने वाला यीशु, मैं तेरे साथ हूँ। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा। जब मैंने सोचा मैं अकेला हूँ, जब मैंने सोचा मैं अकेला। तुम्हाला जर वाटत असेल
की या जीवनामध्ये मला कोणच माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्या बाजूने कोणच नाही. जब मैं सोचा मैं अकेला हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. संसार के अंत तक साथ रहने वाला मैं तेरे साथ हूँ. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा. जब मैंने सोचा मैं निर्बल हूँ, तब प्रभु यीशु ने मुझसे कहा, शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. शक्ति देने वाला, सामर्थ देने वाला मैं तेरे साथ हूँ. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. प्रभु का आनंद है मेरी ताकत, संसार में यीशु है मेरी ताकत. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. वो मेरा आनंद हर एक दिन में, वो मेरा सहारा है. परमेश्वर माझं सामर्थ्य आहे, तो माझं बळ आहे, हालेलुया. तो मला ताकद देतो, तो मला शक्ती देतो, तो मला कृपा पुरवतो, तो माझं सर्वस्व आहे. माझा आनंद तोच आहे. हालेलुया. 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 Yes. Hallelujah. Hallelujah. Oh, यीशु. प्रभू तू माझा आनंद आहेस. हालेलुया. 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 स्तुती, धन्यवाद यीशु. धन्यवाद आमच्या राजा. Yes, Lord. The joy of the Lord is my strength. प्रभूचा आनंद हे माझी ताकद आहे, तो माझा बल आहे. Yes, Lord. Hallelujah. 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 The word of God says in Psalm 73:26, it says, my flesh and my heart may fail, but God is the strength of my heart and my portion forever. देवाचं वचन म्हणतं की परमेश्वर हा माझ्या हृदयासाठी आणि माझ्यासाठी तो माझं बळ आहे, तो माझी ताकद आहे. God is the strength of my heart and my portion forever. Yes, Lord. We believe in your word, O Master. हालेलुया. Hallelujah. Oh, hallelujah. Hallelujah. माझं हृदय हे खचले तरीही परमेश्वर माझं वतन आणि माझा वाटा Yes. तोच आहे. स्वर्गात तुझ्याशिवाय दुसरं कोण आहे Yes. आणि पृथ्वीवर तुझ्याशिवाय दुसरं कोणीही मला Yes. प्रिय नाही. Yes, Lord. प्रभू तू आमचं सर्वस्व Yes. आहे, तू आमचा आहेस बाबा. God is the strength. God is the strength of my heart. Hallelujah. 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 स्तुती, धन्यवाद येशू. तू माझं ताकद आहे, तू माझी बल आहे, तू माझं बळ आहे प्रभू. हालेलुया. या जीवनामध्ये जरी कठीण प्रसंग आले, जरी काही त्रास आले, जरी काही अडचण आपल्या जीवनामध्ये आली, तरी आपण एक गोष्ट विसरू नका की परमेश्वर माझं बळ आहे, तो माझं ताकद आहे, तो माझं वतन आहे. हालेलुया. स्तुती, धन्यवाद येशू. God is the strength of my heart and my portion forever. Yes, Lord, you are my strength. You are my master, Lord. You are the one who provides for me, O Master. I will not fear, though there may be famine, though there may be storm, though there may be every calamity which may come on my life, Lord. But I will not fear, because you are my strength, Lord. You are the strength of my heart, Lord. And Lord, I stand firm in you, O Master. I stand firm in you, Lord, because you are the strength of my heart, O Lord. Hallelujah, hallelujah. Yes, Lord. Yes, Lord.
हालेलुया, हालेलुया। Yes, Lord. हालेलुया। हालेलुया। उठती लहरों में, डूबती नैया में, 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 तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान, तू मेरा बल है प्रभु, 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 तू मेरा तू सर्व बल है प्रभु। जब मैं थका गिरा और निर्बल भी हुआ, 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 तूने ही चंगा किया, यहोवा शाबोत मेरा, तूने ही चंगा किया, यहोवा शाबोत मेरा, तू मेरा बल है प्रभु, 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 तू सर्व बल है प्रभु, तू मेरा बल है प्रभु, तू सर्व बल है प्रभु। कम ऑन चर्च, ज्या मंडळीचा जो तारणार आहे तो प्रभू येशू आहे, ज्या मंडळीचं बळ प्रभू येशू आहे, ती मंडळी कशी असायला हवी। जरी आपल्या जीवनामध्ये कठीण प्रसंग आले तरी आपण डळमळणार नाही, तरी आपण भिणार नाही, तरी आपण कुठल्याही गोष्टीला घाबरणार नाही, कारण की प्रभू येशू ख्रिस्त आपलं बळ आहे, तो आपलं सामर्थ्य आहे, तो आपली ताकद आहे। धन्यवाद येशू, धन्यवाद आमच्या राजा। हालेलुया, हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू। यस लॉर्ड। उठती लहरों में, डूबती नैया में, उठती लहरों में, डूबती नैया, उठती लहरों में, उठती लहरों में, डूबती। चला आपल्या जीवनातील सर्व गोष्टी आपण आठवूया। लहरों में, डूबती नैया में, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान, तू ही है मेरा कप्तान, संग मेरे इस दरमियान,
तू ही है मेरा कप्तान. Hallelujah. Yes, yes Lord. Amen. हालेलुया. उठती लहरों में, डूबती नैया में, हालेलुया. तू ही है मेरा कप्तान ईशु. हो येशू. हालेलुया. जरी आपल्या जीवनामध्ये आपल्याला वाटत असेल हो की आता माझं जीवन हे डुबायला लागले, हालेलुया. हो रिहास. हे वादळ जे माझ्या जीवनामध्ये आले, हे कधीच थांबणार नाही. रियादा बहांदरा बाबा. तर आपण एक गोष्ट आज लक्षात घेऊया की वादळाला शांत करणारा प्रभू आपल्या बरोबर आहे. Amen. Hallelujah. तो आपल्या जीवनातील सर्व वादळ थांबवणार आहे. हालेलुया. त्यामध्ये त्याच्यामध्ये ते ताकद आहे, ते सामर्थ्य आहे. आमेन. चला हालेलुया. आपलं जीवन आपण येशूला समर्पित हो करूया. येशू. हालेलुया. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू. हो Yes, येशू. Lord. हालेलुया. तू माझं ताकद, तू माझी बळ आहे प्रभू. हालेलुया. हालेलुया. The joy of the Lord is my strength. आमेन. हालेलुया. Yes, Lord. Hallelujah. I believe in you, Lord. I believe in your word, O Master. Yes, Lord. हालेलुया. That God is the strength of my heart and my portion forever. हालेलुया. Yes, Lord. You are the strength of my heart, O Lord. Oh, yes. You are my strength, O Oh, Lord. yes. I look to you, O Lord. I look unto you, O Lord Jesus Christ. Yes, Lord. तू जे पण वचन आमच्यासाठी पाठवलं आहे ते वचन आम्हाला समजण्यासाठी मदत कर, स्वीकारण्यासाठी मदत कर प्रभू येशू. इथून पुढच्या वेळेचा ताबा तू घे, आमच्या जीवनात ताबा तू घे. ही प्रार्थना विनंती प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मागतो म्हणून तो एक. आमेन. 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 हालेलुया. आज सकाळी पुन्हा एक वार आपल्या सगळ्यांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुला नावात या सभेमध्ये स्वागत आहे. सुंदरसं गीत गाऊन आपण देवाची स्तुती आराधना केली. या गीतामध्ये असं म्हटलं आहे की परमेश माझं बळ, माझी ताकद आहे आणि प्रभूचा आनंद हेच माझं सामर्थ्य आहे. जो आमचा तारणाचा आनंद आहे, जे आम्हाला माहित आहे की आमच्या प्रत्येक परिस्थितीमध्ये देव आमच्या बरोबर आहे, आमचा येशू आमच्या बरोबर आहे आणि तेच आमच्यासाठी महत्वाचं आहे की जे आम्हाला जगण्याकरता एक बळ देतं, एक ताकद देतं, मदत करतं. आज सकाळी देवाच्या वचनामधून आपण आपल्या आत्मिक जीवनासंबंधाने पाहणार आहोत, आपल्या वाढी संबंधी पाहणार आहोत. ज्यावेळेला आपण मंडळीची वाढ म्हणतो किंवा चर्च ग्रोथ किंवा मंडळीची वाढ असं आपण म्हणतो, त्यावेळेला मंडळीची वाढ ही दोन प्रकारे आहे. एक सांख्यिक वाढ आहे आणि एक जी आहे ती आत्मिक वाढ आहे किंवा आत्म्यामध्ये वाढणं आहे, प्रभूमध्ये वाढणं आहे. आता सांख्यिक वाढ जी आहे ती आपल्याला दिसते की लोक 100 आहेत, त्यानंतर 200 होतात, 1000 होतात, 10,000 होतात, 15,000 होतात. ही जी आहे सांख्यिक वाढ आहे. पण या सांख्यिक वाढीबरोबरच आध्यात्मिक वाढ देखील तितकीच महत्वाची आहे. ज्यावेळेला मी मंडळी म्हणतो त्यावेळेला मंडळीची वाढ म्हणजे लोकांचं आध्यात्मिक जीवन, त्यांच्या आत्मिक जीवनामध्ये असली वाढ आहे. देवाच्या वचनामध्ये आपण वाचतो की सुरुवातीच्या शतकातली जी पहिल्या शतकातली जी मंडळी होती आणि 50व्या दिवशी पेंटेकॉस्टच्या दिवशी पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन पेत्रानं संदेश दिला आणि देवाचं वचन प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये असं म्हणतं की त्याच दिवशी सुमारे 3000 लोकांची भर पडली. 3000 लोकांनी बाप्तिस्मा घेतला. म्हणजे ही मंडळीची झालेली वाढ आहे. असं समजा की सुरुवातीला 12 शिष्य होते, त्यानंतर माडीवरच्या खोलीमध्ये साधारण 120 लोकांचा समूह होता किंवा जमाव होता आणि त्याच्यानंतर आता 3000 लोक मंडळीमध्ये आले. पुढच्या अध्यायामध्ये आपण वाचतो की 5000 लोकांची भर पडली. म्हणजे मंडळीची सांख्यिक वाढ झाली. पण या मंडळीच्या सांख्यिक वाढीबरोबरच आध्यात्मिकरित्या देखील मंडळीची वाढ होत होती. आणि आज सकाळी मला तुमचं लक्ष या आत्मिक वाढी संबंधी किंवा आध्यात्मिक वाढी संबंधाने तुमचं लक्ष मला वेधवायचं आहे, आध्यात्मिक वाढीकडे. आता ज्यावेळेला आपण वाढ म्हणतो किंवा बलवान होणं म्हणतो किंवा प्रभूमध्ये वाढणं म्हणतो, त्यावेळेला ती आहे आमची प्रगती, की आपण कशा प्रकारे आपल्या विश्वासाचं जीवन आपण जगत आहोत. संत पावलाने तिमोथेला जे पत्र लिहिलं, या तिमोथेच्या पहिल्या पत्राच्या 4था अध्याय आणि 11 ते 16 वाचूया आपण. पहिले तिमोथे याचा 4था अध्याय, पहिले तिमोथे याचा 4था अध्याय 11 वाचनापासून तर 16 वचनापर्यंत. त्याच्या अगोदर आपण 8वं वचन वाचूया.
पहिले तिमोथी 4 अध्याय 8 वचन. कारण शारीरिक कसरत थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीत उपयोगी आहे. तिला आताच्या व पुढच्याही जीवनाचे अभिवचन मिळाले आहे. 11 पासून 16 पर्यंत. ह्या गोष्टी आज्ञारूपाने सांगून शिकू. कोणी तुझ्या तारुण्याला तुच्छ मानू नये, तर भाषण, वर्तन, प्रीती, विश्वास व शुद्धता याविषयी विश्वास ठेवणाऱ्यांचा कित्ता हो. मी येईपर्यंत वाचन, बोध व शिक्षण याकडे लक्ष ठेव. तुझ्यावर वडील वर्ग हात ठेवण्याच्या वेळेस संदेशाच्या द्वारे दिलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे त्याकडे दुर्लक्ष करू नको. तुझी प्रगती सर्वात दिसून यावी म्हणून तू ह्या गोष्टीचा अभ्यास ठेव. त्यात घडून जा. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. त्यातच टिकून राहा. कारण असे केल्याने तू स्वतःचे व तुझे ऐकणाऱ्यांचे तारण साधशील. या पत्रामध्ये संत पावलाने तिमोथेला केलेला जो बोध आहे तो असं म्हणतो की 8व्या वचनामध्ये शारीरिक कसरत ही थोड्या बाबतीत उपयोगी आहे, सुभक्ती तर सर्व बाबतीमध्ये उपयोगी आहे. शारीरिक कसरत ज्यावेळेला आपण वाढ असं म्हणतो त्यावेळेला आता सध्या पुष्कळ ठिकाणी जिम आहेत आणि अनेक तरुण मंडळी जी आहे ती जिम मध्ये जाते, शारीरिक कसरत करते. शारीरिक कसरत त्याच्या विरोधामध्ये मी नाही, पण मला हे सांगायचं आहे की या गोष्टी तर आहेतच, परंतु देवाचं वचन सांगतं की शारीरिक कसरत ही थोडक्या बाबतीत उपयोगी आहे, पण सुभक्ती किंवा जे काही देवाच्या वचनाचं ज्ञान आहे, देवाच्या वचनात शिक्षण आहे, आमचं आध्यात्मिक जीवन आहे, ही गोष्ट देखील तितकीच महत्वाची आहे. आता ज्या वेळेला एखाद्याला त्याचं शरीरामध्ये वाढायचं आहे किंवा काय असं म्हणूया की मराठीमध्ये काय म्हणूया की पिळदार शरीर यष्टी किंवा बॉडी बिल्डिंग म्हणूया की त्यासाठी लोक जिमचा आधार घेतात आणि त्याच्यासाठी एक डिसिप्लिन लाईफ असते. असं नाही की तुम्ही एक दिवस जिमला गेला आणि 1 तासभर जिम केला आणि त्याच्यानंतर परत 2 दिवस गेलाच नाही, परत तिसऱ्या दिवशी गेला, असं होत नाही. तर ज्याने मनावर घेतलं आहे की मला शरीर कमवायचं आहे किंवा मला चांगली शरीरयष्टी हवी आहे, ती व्यक्ती परिश्रम घेते, एक शिस्तबद्ध जीवन जगते. त्याचं डाएट किंवा त्याची उठण्याची वेळ, जिमला जाण्याची वेळ, या सगळ्या गोष्टी सांभाळून किंवा त्याचं पथ्य ते पाळते. मग आता तसंच आपण आपल्या आध्यात्मिक जीवनाविषयी पाहूया. जर मी ठरवलं की मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, मला आत्म्यामध्ये वाढायचं आहे, आत्मिक वाढ माझी हवी आहे. काही वेळेला लोक प्रार्थना करतात, मी ऐकतो सगळ्या प्रार्थना. एका ठिकाणी जेवणाची प्रार्थना होते आणि जेवणाच्या प्रार्थना त्याने सांगितलं, देवा जसं शारीरिक अन्न देऊन शरीराची वाढ करतो तशी आत्मिक अन्न देऊन आत्म्याची वाढ कर. देवाने दिलंय ना आत्मिक अन्न. देवाचं वचन ही जीवनाची भाकर आहे. प्रभू श्री ख्रिस्ताने म्हटलं मी जीवनाची भाकर आहे, जो कोणी ही भाकर खाईल तो सर्व काळ जगेल. आणि ह्या भाकरीचं ज्यावेळेस आपण सेवन करतो त्यावेळेला आमच्या आत्म्यामध्ये आम्ही बलवान होतो. म्हणजे नुसतं इच्छा बाळगणं नाही, नुसती प्रार्थना करणं नाही की आम्हाला आत्मिक अन्न देऊन आमची आत्म्याची वाढ. आत्मिक अन्न देवानं दिलेलं आहे जे देवाचं वचन आहे. आज सकाळी मी वाढी संबंधाने बोलत आहे. चर्च ग्रोथ किंवा मंडळीची वाढ एक सांख्यिक वाढ आहे आणि एक आत्मिक वाढ आहे. सांख्यिक वाढ जी डोळ्याने दिसणारी आहे किंवा दृश्य आहे की जी आम्हाला दिसते की 100, 200, 400, 1000 हे सांख्यिक वाढ आहे. परंतु आज सकाळी मी आध्यात्मिक वाढी संबंधाने बोलत आहे. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती या आपल्या स्वतःविषयी विचार करते की मला माझी शरीरयष्टी व्यवस्थित करायची आहे, तर त्यासाठी ती परिश्रम घेते. तसंच जर आपल्याला असं वाटतं की मला आत्म्यामध्ये वाढायचं आहे, मला प्रभूमध्ये वाढायचं आहे, तर आमचं जीवन एक शिस्तबद्ध जीवन असणं गरजेचं आहे. डिसिप्लिन लाईफ. काही जण असं वाटेल की पाळक साहेब डिसिप्लिनच्या पलीकडे जात, पण डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे की शिस्तबद्ध जीवन. आम्ही दररोज देवाचं वचन वाचणं, प्रार्थना करणं, जसं शक्य आहे आठवड्यातून एकदा किंवा 2 आठवड्यातून एकदा आमच्या आत्मिक जीवनासाठी उपवास करणं, देवाच्या समक्षतेमध्ये येणं, हे खूप महत्वाचं आहे. फक्त त्याला असं म्हणूया की रविवारचा 1 तास देवाचं वचन ऐकणं आणि आठवडाभर जर त्याच्यापासून आपण दूर आहोत तर आपली आत्मिक उन्नती होणार नाही, आत्म्यामध्ये आपण बलवान होणार नाही. दररोज एक शिस्तबद्ध जीवन की प्रभू बरोबर हा माझा वेळ आहे, मला देवाचं वचन वाचायचंय, मला प्रार्थना करायची आहे,
देवाच्या सानिध्यामध्ये मला वेळ घालवायचा आहे. असं जर केलं तर माझी खात्री आहे की प्रत्येक जण आत्म्यामध्ये बलवान होणार. थोडा वेळ आपण पाहूया की पहिल्या शतकातली जी मंडळी होती ती फक्त संख्येने वाढली एवढंच नाही, तर देवाचं वचन सांगतं प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये की 2रा अध्याय आणि 42 वचन की ते 41 वचन, जेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी त्यांच्यात सुमारे 3000 माणसाची भर पडली. वचन 42, ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात आणि प्रार्थना करण्यात तत्पर असत. प्रेषितांच्या शिक्षणामध्ये ते राहिले, सहवासामध्ये राहिले, भाकर मोडणं किंवा प्रभोजनाचा जो विधी आहे त्याच्यामध्ये, आणि त्यानंतर प्रार्थना करण्यामध्ये ते तत्पर असत. वचन 47, सर्व लोक त्यास प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसाची दररोज त्यांच्यामध्ये भर घालत असत. हे होतं सुरुवातीची शतकातील जी मंडळी आहे ज्यांनी बाप्तिस्मा घेतला त्यांचं आध्यात्मिक जीवन. परिणाम काय झाला? 8व्या अध्यायामध्ये ज्या वेळेला मंडळीचा छळ झाला, त्यांची सर्वत्र पांगापांग झाली, त्यावेळेला जे शिष्य आहेत प्रभू श्री ख्रिस्ताचे जे प्रेषित आहेत ते यरुशलेम मध्ये होते, परंतु ज्यांचा छळ झाला, जे विश्वासणारे आहेत ते सर्वत्र पांगले आणि जेथे जेथे ते गेले त्यांनी वचनाची घोषणा केली, त्यांनी सुवार्ता सांगितली, त्यांनी देवाचं वचन सांगितलं, त्यांनी देवाच्या वचन गाजवलं. आणि देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की मंडळीची वाढ झाली, वचनाचा प्रसार झाला, अनेक लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला, देवाच्या वचनावर त्यांनी विश्वास ठेवला. हे का शक्य झालं? कारण त्यांनी शिक्षणाला महत्व दिलं, त्यांनी फेलोशिप किंवा जी सहभागिता आहे तिला त्यांनी महत्व दिलं, त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताने लावून दिलेला जो विधी आहे, जे प्रभोजन आहे किंवा त्याचं मर्म त्यांना समजलं. एवढंच नाही तर त्यांनी प्रार्थनेला आपल्या जीवनामध्ये महत्व दिलं आणि म्हणूनच त्यांची आध्यात्मिक वाढ झाली आणि छळामध्येही संकटामध्येही मंडळी वाढत गेली. आत्मिक वाढ जी देवाच्या वचनाला अभिप्रेत आहे किंवा देवाचं वचन आम्हाला सांगतं. आता या ठिकाणी इपिस्करस पत्र याचा 6वा अध्याय आणि 10 वचनामध्ये म्हटलं आहे की प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. तो असं म्हणतो शेवटी, म्हणजे या 6 अध्यायाच्या शेवटाकडे ज्यावेळेला येतो कन्क्लुजन, तो असं म्हणतो की प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. आमची आत्मिक वाढ होणं किंवा आध्यात्मिक वाढीमध्ये सामर्थ्य हे महत्वाचं. सामर्थ्यामध्ये आम्ही वाढणं, देवाचं वचन सांगते की प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. प्रभूच्या सामर्थ्यामध्ये वाढ, पवित्र आत्मेमध्ये वाढ, पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये वाढ, पवित्र आत्म्यानं भरून जा. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. प्रभूच्या सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे म्हणजे आम्हाला पवित्र आत्म्यासाठी प्रार्थना करायची आहे, पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन स्वीकारायचं आहे, पवित्र आत्म्याच्या द्वारे आम्हाला जीवन जगायचं आहे आणि यामुळेच आपण प्रभूच्या सामर्थ्यामध्ये आपण वाढत आहोत. देवाचं वचन सांगतं की प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. का गरजेचं आहे प्रभूच्या सामर्थ्यामध्ये वाढणं? कारण प्रगटीकाराच्या पुस्तकाच्या 12व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की सैतान आपला काळ अतिशय थोडा राहिलेला आहे समजून अतिशय संतप्त होऊन तो खाली तुमच्याकडे आले. आमचं झगडणं, इपिस्करस पत्र 6वा अध्याय 12 वचनामध्ये म्हटलं आहे, कारण आपलं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही तर अंतराळातील दुरात्म्या समूहाबरोबर आहे. एकच दुरात्मा आहे म्हटलं, दुरात्मा समूह किंवा अनेक म्हटलेला आहे, अनेक दुष्ट आत्मे आहेत, याच्या बरोबर आपलं झगडणं आहे, आपलं युद्ध आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला आत्म्यामध्ये बलवान व्हायचंय. प्रभूच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला बलवान व्हायचं. संत पावलाने देखील प्रेषितांच्या कृत्याच्या 19व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस तो इफिस या ठिकाणी आला त्यावेळेला त्याने योहानाचे काही शिष्य पाहिले, त्यांना विचारलं की तुम्हाला पवित्र आत्मा मिळालाय का? त्यांनी सांगितलं की पवित्र आत्मा काय आहे आम्हाला माहित नाही. त्यावेळेला त्यांनी प्रार्थना केली आणि ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. आज सकाळी मला तुमचं लक्ष या प्रभावी सामर्थ्याकडे वळवायचं आहे, जे म्हणजे देवाच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आहे. आम्हाला आत्म्यामध्ये बलवान व्हायचं आहे, कारण आमचं झगडणं रक्त मांसाबरोबर नाही, अंतराळातील दुरात्मा समूहाबरोबर आहे, जे आम्हाला डोळ्याने दिसत नाही. पण देवाच्या वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे की आमचं जे काही युद्ध आहे हे अंतराळातील दुरात्म्या समूहाबरोबर आहे. मग त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी, त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आम्हाला
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज आहे. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याची गरज, आत्म्याने भरून जाण्याची गरज आहे. आणि म्हणून संत पावलाने एफेसीतील मंडळीला असं म्हटलं की प्रभूमध्ये आणि त्याच्या प्रभावी सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. आम्हाला वाढायचं आहे, आमची प्रगती सर्वांना दिसून यायची आहे. म्हणजे काय करायचंय तर आम्हाला सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी सांगितलेली आहे की ख्रिस्त येशूच्या ठायी असलेल्या कृपेमध्ये वाढत जा. दुसरे तिमोथी याचा 2 अध्याय आणि 2 वचन. तिमोथ्याला दुसरे पत्र याचा 2 अध्याय आणि 1 वचन. तिमोथ्याला दुसरे पत्र 2 अध्याय 1 वचन. माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेत बलवान होत जा. या ठिकाणी पाऊल तिमोथ्याला असं म्हणतो की माझ्या मुला, कारण तो म्हणतो की मी त्याला आध्यात्मिक जन्म दिलेला, तो माझा आध्यात्मिक लेकरू आहे. आणि तो असं म्हणतो माझ्या मुला, ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेमध्ये बलवान होत जा, कृपेमध्ये वाढत जा. वचनामध्ये म्हटलं आहे की ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेमध्ये वाढायचं आहे, कृपेमध्ये वाढायचं. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताविषयी असं म्हटलं आहे लूका सुवर्तमान 2 अध्याय आणि 52 वचनामध्ये की येशू हा ज्ञानाने, शरीराने देवाच्या आणि माणसाच्या कृपेमध्ये वाढत गेला. देवाच्या कृपेमध्ये वाढत गेला. देवाच्या कृपेमध्ये आम्ही कशा प्रकारे वाढतो? ज्या वेळेला आपण देवाच्या इच्छेनुसार जीवन जगतो, देवाची कृपा आमच्या जीवनावर वाढते राहते. आणि या वचनामध्ये म्हटलं आहे की आम्हाला ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेमध्ये आम्हाला वाढायचं आहे. आणि जे कोणी नियमशास्त्राधीन आहे, गलतीकारास पत्र याचा 5 अध्याय आणि 4 वचन, रोमकारास पत्र याचा 6 अध्याय आणि 2 वचन, याच्यामध्ये म्हटलं आहे की जे अजूनही कर्मकांडाला महत्व देणारे आहेत किंवा जे कर्मकांडावर अवलंबून राहणारे आहेत ते कृपेला अंतरले आहेत. गलतीकारास पत्र 5 अध्याय 4 वचन, जे तुम्ही नियमशास्त्राने नीतिमान ठरू पाहता त्या तुमचा ख्रिस्ताबरोबरचा संबंध नाहीसा झाला आहे. तुम्ही कृपेला अंतरला आहात. जर तारण झाल्यानंतरही आपण कर्माने देवाला प्रसन्न करण्याचा जर प्रयत्न करत असो तर देवाचं वचन सांगतं की आपण कृपेला अंतरलो आहोत. आणखी थोडंसं सोप्या भाषेमध्ये मी सांगतो. देवाचं वचन सांगतं की कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालं आहे. चांगली कर्म केलेली नाही तर हे देवाचं दान आहे. आणि आम्हाला कर्माने आपण तारण मिळवू शकत नाही, तर कृपेने आपल्याला तारण मिळालं. आम्हाला कृपेमध्ये वाढायचं आहे, म्हणजे आम्हाला कर्मकांडापासून दूर राहायचं. विशेष करून संत पावलाने जी शिकवण दिलेली आहे सुरुवातीच्या काळामध्ये, जे यहुदी आणि यहुदीतर लोक होते, जे यहुदी ज्यांची सुनता झालेली आहे ते आपल्या शारीरिक सुनतेबद्दल प्रौढत्व किंवा प्रौढी मिरवत होते. आणि ते जे यहुदीतर लोक आहेत ज्यांनी ईश्वर विश्वास ठेवला आहे त्यांना सुनता करून घेण्यासाठी भाग पाडत होते. अशांसाठी तो असं म्हणतो की आपण जर अजूनही नियमशास्त्राधीन आहोत तर आपण कृपेला अंतरलो आहोत. अनेक प्रकारचं शिक्षण आपण आपल्या आजूबाजूला पाहतो की ज्याच्यामध्ये ठराविक दिवशीच किंवा शब्दात दिवशीच प्रार्थना करायला पाहिजे. शब्दात दिवसाबद्दल देवाचं वचन सांगते की प्रभू येशू ख्रिस्त हा शब्दाताचा धनी आहे. आपण शब्दात दिवस किंवा शनिवार हा शब्दात दिवस आहे हा असं म्हणत नाही, तर प्रभू येशू ख्रिस्त हा शब्दाताचा धनी आहे. आणि म्हणून आपण दररोज देवाचे आभार मानतो, दररोज आपण प्रार्थना करतो. आणि किती चांगलं आहे की रविवारचा दिवस आमच्या प्रत्येकाला सुट्टीचा दिवस आहे की ज्या दिवशी आपण अधिक संख्येने एकत्र येऊन देवाची स्तुती आराधना करू शकतो. कृपेचे देवाचं वचन सांगते की ख्रिस्त येशूच्या ठाई असलेल्या कृपेमध्ये बलवान होत जा. त्यानंतर तिसरी गोष्ट सांगितलेली आहे की आमच्या विश्वासामध्ये आम्ही वाढायचं. आमची प्रगती सगळ्यांना दिसून येण्यासाठी आमच्या विश्वासामध्ये वाढ होणं खूप गरजेचं. विश्वास, ज्या वेळेला विश्वासामध्ये 3 प्रकारच्या गोष्टी आहेत की पहिली ही आहे की आपल्या तारणासाठी देवावर असलेला आमचा विश्वास की येशू हाच तारणार आहे आणि हा विश्वास आमच्या प्रत्येकाच्या ठाई आहे, म्हणूनच आम्ही ईश्वर विश्वास ठेवला आणि आमचं तारण झालं. दुसऱ्या विश्वासा संबंधाने म्हटलं आहे की जे विश्वासाचं दान म्हटलेलं आहे. देवाने विश्वासाचं दान दिलेलं आहे की त्या विश्वासाच्या दानामुळे मोठमोठी अद्भुत कृत्ये आपण येशूच्या नावाने करू शकतो. हे विश्वासाचं दान. प्रभू येशू ख्रिस्ताने आणखी एका विश्वासाने म्हटलं आहे की जर तुमच्यामध्ये
मोहरीच्या दाण्या एवढा विश्वास असला आणि तुम्ही जर आपल्या मनामध्ये म्हटला की हा डोंगर उपटून समुद्रामध्ये टाकला जा, तर तुमच्या सांगण्याप्रमाणे किंवा त्याच्या शब्दाप्रमाणे घडेल. म्हणजे हे विश्वासाच्या द्वारे आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळवणार की देवावरचा आमचा विश्वास, हा विश्वास की देव आजही प्रार्थना ऐकतो, देव आजही कार्य करतो, हा विश्वास आहे. ज्या प्रत्येक वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताकडे लोक आले, येशूने त्यांना सांगितलं की तुझा विश्वास आहे, तुला बरं केलं. म्हणजे त्यांनी येशू विश्वास ठेवला की येशू हा आरोग्य देणारा देव आहे, तो आज मला बरं करू शकतो. ज्याप्रमाणे जी रक्तस्रावी स्त्री आहे ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली आणि तिच्या विश्वासाने, कारण ती मनात असं म्हणत होती, मार्क शुभवर्तमानाच्या 5व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे, ती मनामध्ये म्हणत होती की मी केवळ त्याच्या वस्त्राच्या गोंड्याला शिवले तरी मी बरी होईल. आणि देवाचं वचन सांगतं की ती बरी झाली कारण तिने येशूवर विश्वास ठेवला. ज्या क्षणात तिने येशूच्या वस्त्राच्या गोंड्याला स्पर्श केला, त्या जागेला स्पर्श केला, त्याच वेळेला येशूमधून सामर्थ्य निघालं आणि ती बरी झाली. आणि येशूने तिला म्हटलं की तुझा विश्वास मोठा, तुझी इच्छा सफळ हो. ज्या वेळेला जी एक मुलगी भूतग्रस्त होती आणि तिची आई जी प्रभू येशू ख्रिस्ताकडे आली आणि तिला सुरफुनिकी जातीची जी स्त्री होती की ती येशूकडे आली आणि तिने सांगितलं की माझ्या मुलीतून भूत काढा. त्यावेळेला येशूने सांगितलं की बाई तुझी इच्छा सफळ हो, तुझा विश्वास मोठा. एवढंच नाही तर देवाच्या वचनामध्ये आपण पाहतो की जिथे प्रभू येशू ख्रिस्त एका घरामध्ये होता आणि सगळं घर भरलेलं असताना एक आजारी व्यक्ती आहे की त्याला त्या प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत आणण्यात आलं. घराचं जे छप्पर आहे ते बाजूला काढून त्याच्यातून त्या प्रभू येशू ख्रिस्त जिथे होता तिथं त्या आजारी व्यक्तीला आणलं आणि येशूनं त्या आजारी माणसाला बरं केलं त्याच्या विश्वासाच्या द्वारे. की ज्या प्रत्येक वेळेला लोकांनी विश्वास ठेवला की येशू हा बरं करणार आहे, त्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्तापासून त्यांना आरोग्य प्राप्त झालं. विश्वास, ते आमच्या विश्वासामध्ये वाढ होणं गरजेचं आहे. तुझी प्रगती सर्वांस दिसून येऊ. संत पाऊल तिमोथेला बोध करत आहे, तो असं म्हणतो की तुझी प्रगती सगळ्यांना दिसून येऊ. मंडळीची वाढ म्हणजे फक्त सांख्यिक वाढ एवढंच नाही, तर मंडळीची वाढ म्हणजे आत्मिक वाढ आहे. मंडळीची वाढ म्हणजे प्रभूमध्ये वाढणं आहे. मंडळीची वाढ म्हणजे आमच्या स्वतःची वाढ आहे. मंडळी म्हणजे आपण आहोत. मंडळी म्हणजे सिमेंट किंवा मातीचं घर नाही, तर मंडळी म्हणजे जिवंत लोक आहेत, देवाचे लोक आहेत. मंडळीची वाढ म्हणजे आमची वाढ. मंडळीची वाढ म्हणजे माझी आध्यात्मिक वाढ, माझ्या आत्मिक जीवनाची वाढ. याच्यामध्ये मला सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, मला देवाच्या कृपेमध्ये वाढायचं आहे, मला विश्वासामध्ये वाढायचं आहे, माझ्या विश्वासामध्ये मला वाढायचं आहे. विश्वास कसा वाढतो? देवाचं वचन सांगतं की विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाचं वचन ऐकल्याने होते. म्हणजे जितकं आपण देवाचं वचन ऐकतो, ऐकल्यामुळं आमचा विश्वास वाढतो. ऐकल्यामुळं आमचा विश्वास वाढतो. ज्यावेळेस आपण देवाचं वचन वाचतो, याच्यामुळे आम्हाला समजतं की येशूनं 2000 वर्षापूर्वी तो या जगामध्ये असताना अनेक चिन्ह चमत्कार केले. ज्यावेळेस आपण हे वाचतो त्यावेळेस आमचा विश्वास आहे की तो काल होता, आज आहे, तो उद्याही असणार आहे, म्हणजे आज आहे तो. आणि मग ज्यावेळेस आपण प्रार्थना करतो, आमचा विश्वास वाढतो आणि विश्वासाच्या द्वारे आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला मिळतं. आमच्या विश्वासामध्ये वाढ होणं गरजेचं. देवाचं वचन सांगतं की पुष्कळ जण विश्वासापासून बहकतील. देवाच्या वचनामध्ये संत पाऊल ज्या वेळेला याला बोध करत आहे तिमोथेला, तो असं म्हणतो की पुष्कळ लोक आहेत ते विश्वासापासून बहकतील, विश्वासापासून पाठीमागे जातात. आमचं विश्वासाचं जीवन खूप महत्वाचं आहे. ते आम्ही सुरक्षित ठेवणं खूप गरजेचं आहे. काही वेळेला काही निराशा आहे, काही अपयश आहे, काही अशा गोष्टी आहेत की ज्या आमच्या विश्वासाच्या जीवनावर हल्ला करतात आणि जिथे आमचा विश्वास डळमळीत होतो आणि एक प्रश्नाकडे आम्ही येतो की देव आहे का? आम्ही या प्रश्नाकडे येतो की देव आहे तर माझी प्रार्थना का ऐकत नाही? आम्ही आमच्या मनामध्ये असा प्रश्न येतो, देव आहे तर मग तो कुठे आहे? आणि सैतानाला हेच हवं आहे की आमच्या मुखातून अशा प्रकारचे शब्द वधवून घे. योबाचं उदाहरण, खूप सुंदर उदाहरण योबाच्या पुस्तकामध्ये आहे. एक धार्मिक मनुष्य, एक प्रार्थना करणारा मनुष्य की जो आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या कुटुंबासाठी प्रार्थना करणारा आहे, की त्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागलं. त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त झालं, त्याचं घरदार, त्याची मालमत्ता सगळी गेली. पण देवाच्या वचनामध्ये योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय वाचूया आपण. खूप सुंदर वचन या ठिकाणी योबाच्या विश्वासाच्या जीवनाविषयी आहे.
योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय. योबाचं पुस्तक याचा पहिला अध्याय आणि 22 वचन की ह्या सर्व प्रसंगात योबाच्या हातून पाप झाले नाही व अनुचित कृत्य केल्याचा आरोप त्याने देवावर केला नाही. दुसरा अध्याय 10 वचन त्याने आपल्या पत्नीला असं म्हटलं की तू धर्महीन स्त्रियाप्रमाणे बोलतेस, देवापासून सुखच घ्यावे आणि दुःख घेऊ नये काय. ह्या सर्व प्रसंगी योबाने आपल्या वाचेने काही पाप केलं नाही. आपल्या वाचेने काही पाप केलं नाही. कारण सैतानाला असं वाटलं की जर त्याच्याकडून सर्वस्व हिरावून घेतलं तर पहिला अध्याय 11 वचनामध्ये म्हटलंय की तू आपला हात पुढे करून त्याच्या सर्वस्वास लावून तर पहा, म्हणजे तो तुझ्या तोंडावर तुझा अवैर करेल. परंतु योबाने तसं केलं नाही. योबाने आपल्या वाचेने पाप केलं. आमच्या विश्वासाच्या जीवनावर ज्यावेळेला हल्ले होतात, आम्ही उद्ध्वस्त होतो, त्यावेळेला एक गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे की देवाविरुद्ध कधीही आम्ही बोलू नये. देवाविरुद्ध योबाने काय केलं तर त्याने आपल्या वाचेने, आपल्या मुखाने पाप केलं नाही आणि त्याने देवावर आरोपही केला नाही की मी एवढी प्रार्थना केली, मी एवढं दररोज माझ्या मुलांसाठी मी अर्पण केली, परंतु मग का माझ्याच बाबतीमध्ये असं. त्याने असं म्हटलं नाही. त्याने देवावर आरोप केला नाही आणि देवाविरुद्धही तो बोलला नाही. त्याची पत्नी असं म्हणते की तुम्ही अजून सत्व धरून राहिला का, देवाला सोडून जा, देवाला सोडून द्या आणि मरून जा, काय अजून देवदेव करत बसलेला आहे. पण त्याने आपल्या पत्नीला देखील हे सांगितलं की धर्महीन स्त्रियाप्रमाणे तू बोलतेस, म्हणजे ज्यांचा देवावर विश्वास नाही, जे अधर्मी आहेत, अशा लोकांसारखं तुझं जे बोलणं आहे हे योग्य नाही. कारण पुढे तो असं म्हणतो देवापासून फक्त सुखच घ्यावं आणि दुःख घेऊ नये काय. देवापासून फक्त सुखच घ्यावं आणि दुःख घेऊ नये काय. आणि त्याने आपल्या वाचेने पाप केलं नाही. त्याचं जे काही विश्वासाचं जीवन या वचनामध्ये आपण वाचतो की आम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे, प्रभूमध्ये वाढायचं आहे, म्हणजे आमच्या विश्वासामध्ये आम्हाला वाढायचं, आमच्या विश्वासामध्ये आम्हाला वाढायचं आहे. ज्या वेळेला या संपूर्ण 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये सर्व जे व्यावसायिक अडचणी निर्माण झालेल्या आहेत, ज्या नोकरीच्या समस्या आहेत किंवा आरोग्याची समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत, या सगळ्या गोष्टीमध्ये आपण जरी कठीण प्रसंगामधून जात असाल तरीही देवाविरुद्ध बोलू नका, देवाविरुद्ध पाप करू नका, विश्वासामध्ये टिकून राहा. कारण ज्या वेळेला आपण विश्वासामध्ये आपण टिकून राहतो त्याच वेळेला आपली खऱ्या अर्थानं आध्यात्मिक वाढ झालीच ते एक लक्षण आहे, चांगलं चिन्ह आहे. आणि एकदा शिष्य प्रभूकडे आले आणि त्यांनी सांगितलं प्रभूजी आमचा विश्वास वाढवा. कारण त्यांनी पाहिले की प्रभू श्री ख्रिस्तावर राहत असताना प्रभू श्री ख्रिस्ताचं शिक्षण त्यांनी ऐकलं, प्रभू श्री ख्रिस्ताने केले चमत्कार त्यांनी पाहिले आणि त्यांनी एकदा ते आले आणि ते येशूला म्हटले की प्रभूजी आमचा विश्वास वाढवा, आमचा विश्वास वाढवा. प्रार्थना खूप चांगली आहे. आपण देवाला प्रार्थना केली पाहिजे, देवा आमच्या विश्वासामध्ये आता आम्हाला वाढायचं आहे. आमची आध्यात्मिक वाढ खूप गरजेची आहे. आमची प्रगती सगळ्यांना दिसून यावी की आम्ही काहीतरी आता वाढलो आहोत. बाप्तिस्मा घेऊन आता 5 वर्ष झाले असतील, बाप्तिस्मा घेऊन 10 वर्ष झाले असतील, काही जणांचा लहानपणीच बाप्तिस्मा झाला असेल. पण मला एवढंच म्हणायचं आहे की आपल्याला देवानं पुष्कळ संधी दिली वाढण्यासाठी, पुष्कळ संधी दिली देवाने वाढण्यासाठी. आता आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये वाढायचं आहे, आमची प्रगती दिसायला पाहिजे की खरंच ही व्यक्ती प्रभूमध्ये आहे आणि याच्या जीवनामध्ये आम्हाला काहीतरी वाढ आम्हाला पाहायला मिळते. आम्हाला सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, आम्हाला कृपेमध्ये वाढायचं आहे, आम्हाला विश्वासाच्या जीवनामध्ये आम्हाला वाढायचं आहे. एवढंच नाही तर देवाचं वचन सांगतं या इब्री लोकासपत्र याचा 10वा अध्याय आणि 25वा वचन वाचा. इब्री लोकासपत्र 10वा अध्याय 25वा वचन. का आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते तसा तो अधिक करावा. या वचनामध्ये म्हटलं आहे की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे, म्हणजे आमच्या अगोदर जे होऊन गेले. या पत्राचा लेखक
या यहुदी लोकांना असं सांगत आहे की आपण कित्येकांच्या चालीप्रमाणे म्हणजे जे काही आमच्या अगोदर जे लोक होऊन गेले त्यांची जी काय पद्धत आहे, काय पद्धत आहे की कित्येकांच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता, आपण जे प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये वाचले की ते प्रेषितांच्या शिक्षणामध्ये राहिले, सहवासामध्ये ते राहिले. फेलोशिप खूप महत्वाची आहे. प्रभूमध्ये वाढणं म्हणजे सहभागितेमध्ये वाढणं. जर आपण देवावर प्रेम करतो याचा अर्थ आपण देवाच्या लोकांवर प्रेम करणारे आहोत. काही लोकांना असं वाटतं माझं देवावर प्रेम आहे, बस झालं, मला मंडळीशी काय घेणे देणे नाही, चर्चशी काय घेणे देणे नाही, पालकाशी काय घेणे देणे नाही, इतर विश्वासाशी काय घेणे नाही, माझा आणि प्रभूचा संबंध खूप चांगला आहे. काय सांगितलं येशूने? तू आपला देव परमेश्वर याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. ही पहिली आज्ञा. आणि 2री आज्ञा आहे की जशी आपल्यावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. जे विश्वासाने एका घरचे झालेले आहेत त्यांच्यावर प्रीती करणं, किंवा देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुमची एकमेकावर प्रीती असली, तुम्ही माझ्या आज्ञा पाळल आणि तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे लोकांना समजेल की तुम्ही माझे शिष्य आहात. एकमेकांवरची प्रीती, एकमेकांवर प्रीती करा असं देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे. आमची सहभागिता खूप महत्वाची आहे. त्यांनी बाप्तिस्मा घेतला त्या 3000 लोकांनी प्रेषितांच्या कृत्याच्या 2ऱ्या अध्यायामध्ये, आणि त्याच अध्यायामध्ये पुढे म्हटलं आहे की ते प्रेषितांच्या सहवासामध्ये राहिले, शिक्षणामध्ये राहिले, सहवासामध्ये राहिले. आज या कोरोनाच्या काळामुळे किंवा काही निर्बंधामुळे आपल्याला चर्चमध्ये भक्तीसाठी एकत्र येता येत नाही. याचा अर्थ आपल्याला फोनवर किंवा मोबाईलवर एकमेकांशी बोलता येत नाही असाही होत नाही. देवाचे आभार मानूया की जरी आपल्याला एकत्र एका ठिकाणी येता येत नाही, परंतु आपण या ऑनलाईन सभेच्या द्वारे एकमेकांशी जोडले गेलो आहोत. आपण एकमेकांशी संवाद साधू शकतो, आपण बोलू शकतो, एकमेकांच्या आध्यात्मिक जीवनाविषयी आपण विचारपूस करू शकतो. बाकीच्या सगळ्या गोष्टी तर आपण बोलतोच नाही का, काय कसं चाललंय, मग मुलं कसे आहेत, काम कसं चाललंय, आत्मिक जीवनाविषयी आपण एकमेकांना विचारलं पाहिजे. कारण देवाचं वचन सांगतं की आपण आपलं एकत्र मिळणं न सोडता एकमेकास बोध करावा, एकमेकास आपण बोध केला पाहिजे की काय चाललंय आमच्या भावाचं, आमच्या बहिणीचं, त्यांचं आध्यात्मिक जीवन. या कोरोनाच्या काळामध्ये ते ऑनलाईन सर्व्हिसमध्ये आहेत का, ते देवाचं वचन ऐकत आहेत का, ते देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगत आहेत का. देवाचं वचन सांगतं की आपण आपलं एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस म्हणजे येशूच्या येण्याचा दिवस, आणि तो दिवस जसजसा जवळ येत आहे, जसजसा जवळ येत आहे. आजूबाजूच्या घडामोडी पाहून, मग ते आजार असेल, युद्ध असेल, भूकंप असेल, दुष्काळ असेल, ह्या सगळ्या गोष्टी पाहून तो दिवस जसा जवळ येत आहे, देवाचं वचन सांगतं तो दिवस जसा जवळ येत असल्याचे तुम्हाला दिसते, तसा तो अधिक करावा. आपण एकमेकांना बोध करावा, आपलं एकत्र येणं आपण अधिक केलं पाहिजे. आपली सहभागिता खूप महत्वाची आहे. विश्वासाची सहभागिता खूप महत्वाची आहे. आपलं एकत्र येणं खूप महत्वाचं आहे. आम्हाला प्रभूमध्ये वाढायचं, आम्हाला प्रभूमध्ये वाढायचं. ज्या वेळेला मोशे निर्गमाच्या पुस्तकामध्ये अरण्याच्या प्रवासाला ज्यावेळेला त्यांनी सुरुवात केली, कनान देशाकडे जात असताना, त्यावेळेला निर्गमाच्या पुस्तकाच्या 32व्या अध्यायामध्ये म्हटलं आहे की परमेश्वर देवाने मोशेला बोलवलं आणि तो 40 दिवस 40 रात्र त्या सिनाय पर्वतावर तो असताना खाली जे इस्रायल लोक आणि त्यांच्याबरोबर जो मिश्र समुदाय होता, म्हणजे मिस्रातून त्यांच्याबरोबर आलेले जवळजवळ 6 लाख लोकांपेक्षा अधिक लोक होते. त्यांनी पाहिलं की त्यांचा जो पुढारी आहे तो दिसत नाही आणि ते अस्वस्थ झाले आणि ते काय म्हणाले की आमच्या पुढे चालतील असे देव तयार करा. आणि ते अहरोनाकडे आले. त्यांनी त्यांची जे काही सोनं नाणं आहे ते अहरोनाकडे दिलं आणि त्यांनी एक मूर्ती केली आणि त्या मूर्तीपुढे ते त्यांनी नाचगाणे केले आणि ते असं म्हणाले की आमच्या पुढे चालतील असे देव आम्हाला पाहिजे. कारण मोशेचं काय झालं आम्हाला माहित नाही, मोशे कुठे आहे आम्हाला माहित नाही, आम्हाला आमच्या पुढे चालतील असे देव पाहिजे. असं झालंय का आपल्या मंडळीच्या बाबतीमध्ये? पाळक साहेब कुठे गेलेत काय माहित नाही, चला आता जिथं कुठं मिळती सभा तिथं जाऊ बसू, काय शिक्षण आपल्या कानावर पडते घेऊ.
कारण आमचे पाळक आता काय दिसत नाही आणि चर्च काय होत नाही. पण जिथं कुठं उपलब्ध असेल मग ते अधिकृत असू द्या अनधिकृत असू द्या काही असू द्या आम्हाला कुठंतरी जायला पाहिजे. कुठंतरी जाऊ नका, देवाच्या वचनामध्ये राहा. देवाच्या वचनात राहा. सहभागिता खूप महत्वाची आहे. प्रार्थना करा की आपल्याला भक्तीसाठी लवकर एकत्र येता येईल, आपल्याला चर्चमध्ये एकत्र येता येईल, देवाची भक्ती करता येईल, आराधना करता येईल. तोपर्यंत एकमेकासाठी प्रार्थना करा, एकमेकांना बोध करा, एकमेकांना बोध करा. काल परवा मी एका घरामध्ये होतो व्हिजिटसाठी आणि त्या भावाने मला सांगितलं की चर्च मधल्या एका बंधूचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं मला तुझ्याशी मला बोलायचं आहे, भेटायचं आहे. किती चांगलं आहे की तुम्ही एकमेकांची आत्मिक काळजी घेत आहात, तुम्ही एकमेकांशी बोलत आहात, त्यांच्याविषयी तुम्ही विचारपूस करत आहात, त्यांच्या आध्यात्मिक जीवनाविषयी तुम्ही विचारपूस करत आहात. खूप चांगलं आहे, खूप चांगलं आहे. या दिवसामध्ये जरी आपल्याला एकत्र येता येत नाही तरीही आपण एकमेकांची विचारपूस करूया, एकमेकांना आपण उत्तेजन देऊया. वचन सांगतं की जसं तो दिवस जवळ येत आहे तसं तो बोध आपण अधिक केला पाहिजे. कारण 2 तिमोथेचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 4थं वचन. परत एकदा आपण या तिमोथेच्या पुस्तकाकडे येऊया. 2 तिमोथे याचा 4था अध्याय, 2 तिमोथे याचा 4था अध्याय 3, 4, 3 आणि 4थं वचन. कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाही, तर आपल्या कानाची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणासाठी शिक्षकाची गर्दी जमवतील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्याकडे वळतील. अशी वचनामध्ये म्हटलं आहे की ते स्वेच्छाचाराने म्हणजे त्यांच्या इच्छेने काय करतील तर आपणासाठी शिक्षकांची गर्दी जमवतील. शिक्षकांची गर्दी. सगळेच उठसूट शिक्षक झालेत नाही का? देवाचं वचन सांगतं तुम्ही सगळेच शिक्षक होऊ नका. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की जर आपण शिक्षक आहोत किंवा शिक्षण देणारे आहोत तर आपलं जीवनही तसं असणं खूप महत्वाचं. ते काय करतील? शिक्षकांची गर्दी जमवतील. ह्या ऑनलाईन सर्व्हिसमुळे काय झालंय, अनेक शिक्षकांची गर्दी झालेली आहे. सगळेच देवाचंच वचन सांगतात, सगळेच सांगतात ते देवाच्या वचनाला धरूनच आहे असं नाही. पुष्कळ चांगले शिक्षक आहेत. या ऑनलाईन सर्व्हिसचा फायदा खूप चांगला आहे की देवाच्या वचनाला धरून किंवा सत्य शिक्षण देणारे आहेत, परंतु गावाबरोबर निधन देखील पेरलं जात आहे. वेगळ्या प्रकारचं शिक्षण येत आहे. आपण आपल्या आत्मिक जीवनाची काळजी घ्यायला पाहिजे. संत पावलाने तिमोथेला म्हटलं की आपणाकडे आणि आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव. आपल्या शिक्षणाकडे नीट लक्ष ठेव की माझ्या कानावर जे येत आहे, जे मी ऐकत आहे ते देवाच्या वचनाला धरून आहे का? हे देवाच्या वचनावर आधारित आहे का? याचा पाया देवाचं वचन आहे का? हे सर्व काळ टिकणारं सत्य आहे का? खूप महत्वाचं आहे. संत पाऊल असं म्हणत आहे या ठिकाणी की पुष्कळ लोक शिक्षकांची गर्दी जमवतील, ते सत्य ऐकण्यापासून फिरतील आणि कल्पित कहाण्यांकडे, कल्पित कहाणी किंवा मनाच्याच गोष्टी, काही आपलं मनचं सांगणारे आहेत, लोक त्याच्या मागे पळतात. आम्हाला प्रभूच्या शिक्षणामध्ये आमची आध्यात्मिक वाढ. सकाळी मी आध्यात्मिक वाढी संबंधाने बोलत आहे. आध्यात्मिक वाढीमध्ये देवाचं सामर्थ्य आहे. देवाच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला वाढायचं आहे. आध्यात्मिक वाढ म्हणजे आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेमध्ये वाढायचं आहे. आध्यात्मिक वाढ ही आहे की आम्हाला सहभागितेमध्ये वाढायचं आहे. आध्यात्मिक वाढ ही आहे की आम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे. ही आमची आध्यात्मिक वाढ आहे. आमची आध्यात्मिक वाढ आहे. अनेक लोक आजपर्यंत माझ्या या सेवेच्या अनुभवामध्ये मंडळी सोडून जातात. फक्त 2-3 कारण असतात मंडळी सोडण्यासाठी. एक पहिलं कारण तर हे असतं की पाळक आम्हाला बोलतात. दुसरं कारण हे असतं की मंडळीचं कोणतरी मेंबर आम्हाला काहीतरी बोललं. तिसरं कारण हे असतं की आता आम्हाला ह्याच्यापेक्षा जरा पॉवरफुल काहीतरी ऐकायला मिळतंय किंवा काहीतरी वेगळं आम्हाला ऐकायला मिळतंय. आणि मग जाता जाता जे काही खापर असतं ते सगळं मंडळीवर फोडायचं, निघून जायचं.
कारण बाहेर पडायचं. आणि असे जे लोक आहेत ते फक्त भटकणार आहेत, इकडं भटकणे तिकडं भटकणे एवढं, त्याच्या पलीकडं काहीच नाही. ती आध्यात्मिक वाढ नाही, ती आध्यात्मिक वाढ नाही, ती आध्यात्मिक प्रौढत्व तर मुळीच नाही. बाप्तिस्मा झाल्यानंतर प्रेषितांच्या शिक्षणामध्ये, सहवासामध्ये ते राहिले, प्रार्थनेमध्ये राहिले, ते विश्वासामध्ये टिकून राहिले. आणि म्हणूनच प्रेषित गेल्यानंतरही देवाच्या वचनाचं काम होत राहिलं, देवाचं वचन वाढत राहिलं. कारण सुरुवातीच्या शतकातील जी मंडळी आहे त्याने त्यांच्या आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष दिलं. आज सकाळी देवाचा सेवका त्यांनी मला सांगायचं आहे, आपलं आध्यात्मिक जीवन खूप महत्वाचं आहे. आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्या. देवाच्या वचनाकडून जे काही आपण शिकलात त्याच्याकडे लक्ष द्या. कारण वचन सांगतं की ते सत्य ऐकण्यापासून फिरतील आणि कल्पित कहाण्यांकडे वळतील. अशी वेळ येत आहे, अशी वेळ येत आहे. काल परवा आम्ही ज्या घरामध्ये होतो आणि त्या तरुण मुलानं मला सांगितलं की अंकल मला असं म्हणायचं आहे की जे बाप्तिस्माची देखील लोकांना भीती वाटत नाही का, बाप्तिस्मा घेतल्यानंतर देवाला सोडून देतात. मी म्हटलं खरंच खूप चांगलं बोललास की आम्ही बाप्तिस्मा घेतो म्हणजे आम्ही देवाशी करार करतो आणि आम्हाला त्या करारामध्ये टिकून राहायचंय. बाप्तिस्मा सहज घ्यायचा नाही किंवा बाप्तिस्म्याला आपण काहीच महत्व देत नाही असं करू नका. बाप्तिस्मा सहज घेऊ नका. देवाशी करार आहे. आमची आध्यात्मिक वाढ खूप महत्वाची आहे. देवाच्या वचनामध्ये म्हटलं आहे की तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी. तुझी प्रगती सर्वांना दिसून यावी. काय प्रगती झाली आहे का? 5 वर्षापूर्वी आम्ही जसे होतो तसेच आम्ही आहोत का? 10 वर्षापूर्वी आम्ही जसे होतो तसेच आम्ही आहोत का? आणि जर तसंच असेल तर आज सकाळी आपण देवाचं वचन ऐकलं आहे, त्यानुसार आमची प्रगती सगळ्यांना दिसून यावी यासाठी आपल्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं आहे, त्याच्यामध्ये घडून जायचं आहे किंवा रममान व्हायचं आहे. कारण आध्यात्मिक गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. मंडळीची वाढ 2 प्रकारची आहे. सांख्यिक वाढ आहे आणि आध्यात्मिक वाढ आहे. सांख्यिक वाढ ही दृश्य स्वरूपामध्ये आहे, परंतु आध्यात्मिक वाढ त्याच्यासाठी पुष्कळ वेळ द्यावा लागतो. पण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीची आध्यात्मिक वाढ होती ती कायमस्वरूपी असणार आहे. आध्यात्मिक वाढीमध्ये आम्हाला सामर्थ्यामध्ये वाढायचं आहे, आम्हाला कृपेमध्ये वाढायचं आहे, आम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे, आम्हाला सहभागितेमध्ये वाढायचं आहे. आणखी काय गोष्टी या संदर्भामध्ये आहे. आज वेळेअभावी आम्ही या ठिकाणी थांबणार आहोत. पण मला असं वाटतं की आपण या दिवसामध्ये, माझी इच्छा ही आहे की आपण प्रभूमध्ये वाढणं गरजेचं. त्यावेळेस आपण आपले डोळे बंद करूया, प्रार्थना करूया. आपल्या आध्यात्मिकची काही वाढ आहे किंवा आपला जो काही आत्मिक उन्नतीचा जो आलेख आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊया की माझ्या जीवनामध्ये काही आध्यात्मिक वाढ झाली आहे का? या सर्व दिवसांमध्ये प्रभूमध्ये मी खरंच वाढलो आहे का? विश्वासाचं माझं जीवन, त्याच्यामध्ये माझी वाढ झाली आहे का? मी सहभागितेमध्ये अधिक दृढ झालो आहे की मी सहभागितेपासून बाजूला गेलो आहे? आपल्या जीवनाविषयी आज सकाळी आपण विचार करूया. मंडळीची वाढ होणं गरजेचं आहे. मंडळी म्हणजे आपण आहोत, मंडळी म्हणजे मी आहे. ख्रिस्त या मंडळीचा मस्तक आहे. आपण शरीर आहोत, आपण वधू आहोत, आपण त्याची मंडळी आहोत, आपण त्याचे लोक आहोत. हालेलुया, हालेलुया. हो येशू, हालेलुया. सर्वसमर्थ देव बापा येशू ख्रिस्ताच्या नावात आमच्याकडे आज सकाळी तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे आभार मानतो. तुझं वचन आमच्या पावलाकरता दिवा, आमच्या मार्गात प्रकाश असा. देव बापा, आम्ही वाढत असताना, प्रभूमध्ये वाढत असताना आम्हाला मदत कर. आमच्या विश्वासामध्ये अधिक वाढ होते. सहभागिता जी आहे ती समजण्यासाठी आम्हाला मदत कर. कृपेमध्ये वाढण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू येशू. सामर्थ्यामध्ये वाढण्यासाठी आम्हाला मदत कर प्रभू येशू. देव बापा, जे सत्य तू आम्हाला सांगितलं आहे त्यासाठी तुझे आभार. तुझं वचन हे सत्य आहे बाबा. या वचनानुसार जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर. आमची प्रगती सगळ्यांना दिसून येऊ दे प्रभू. आमच्या जीवनातला बदल सगळ्यांना दिसून येऊ दे. आमचा नवा जन्म झालेले सगळ्यांना दिसून येऊ दे. आमचं परिवर्तन झालेलं लोकांना समजू दे बाबा. एक वेगळा मनुष्य असं तू आम्हाला तयार कर.
तुझ्या वचनासर जीवन जगण्यासाठी आम्हाला मदत कर. आमची आत्मिक वाढ होऊ दे अशी प्रार्थना करतो. प्रभू आज सकाळी ज्यांनी तुझं वचन ऐकलं आहे त्या माझ्या भावा बहिणीनं तो आशीर्वाद प्रभू देवाचे सर्वजण तुझ्या वचनाकडे लक्ष देत आहेत प्रभू देवा, त्यांना तो आशीर्वाद आहे अशी प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या दिवसामध्ये प्रभू देवा आमच्या प्रत्येकाच्या जीवनाच्या द्वारे केवळ तुझं गौरव दे आणि तुझंच नाव उंचावलं दे. जे काय येशू ख्रिस्ताच्या नावात मागितलं दिलंस, आभार मानतो, तुला धन्यवाद देतो, येशूच्या नावात मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचं संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुमच्यावर पाडो व तुमच्यावर कृपा करो. परमेश्वर तुमच्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हाला शांती देऊ. पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावात आमेन. ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणात राज्य करू. येत्या शनिवारी ऑक्टोबर महिन्याचा जो पहिला शनिवार आहे, उपास प्रार्थनेची सभा आहे. आध्यात्मिक वाढीसाठी जितक्यांना शक्य आहे आपण उपास करणार आहोत. उपास करूया, प्रभूचं मुख न्याहाळूया. माझी खात्री आहे की आमची निश्चित अर्थानं आत्मिक उन्नती, आत्मिक वाढ होणार आहे. आम्ही बलवान होणार आहोत. येत्या शनिवारी संध्याकाळी 7 ते 8 वाजेपर्यंत पुन्हा एकवार आपण ऑनलाईन सर्व्हिसमध्ये सहभागी होणार आहोत. देव आपणास आशीर्वाद.